गेल्या 3 महिन्यात आम्ही आमच्या क्लासमध्ये एक छोटा बदल केला आणि त्यामुळे गुड न्यूजचा रेट 30% वाढला. सुरुवातीला आम्ही फर्टिलिटी योगचे वेगवेगळे फ्लोज तयार केलेले आणि तेच आम्ही त्यांना शिकवायचो, ते त्यांच्याकडनं करून घ्यायचो. पण नंतर मला रिअलाईज झालं, की अरे प्रत्येक स्त्रीचं प्रत्येक फेजनुसार शरीर बदलतं, शरीराच्या गरजा बदलतात, ऊर्जा बदलते व फ्लो सगळ्यांना सेम असून कसं चालेल. आणि म्हणूनच आता आम्ही वेगवेगळे फेज वाईज फर्टिलिटी योग्स घेतोय. म्हणजे पिरियड्समध्ये त्या स्त्रीला रिलॅक्सेशनची गरज असते, रिस्टॉरेशनची गरज असते. अशा वेळी आम्ही रिलॅक्सिंग प्राणायाम, रिलॅक्सिंग योग फ्लो त्यांच्याकडनं करून घेतो. त्यानंतर फॉलिक्युलर फेज येतो, जो की खूप ॲक्टिव्ह असतो. मग तेव्हा ॲक्टिव्ह फर्टिलिटी स्पेशल योगा फ्लो घेतो, ज्यामुळे त्यांचं ओव्ह्युलेशन रेग्युलर होतं, एगची क्वालिटी छान राहते, एक टाईम टू टाईम रप्चर होतात. आणि त्यानंतर येतो तो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे इम्प्लांटेशन फेज. ह्या काळात त्यांना खूप भीती वाटत असते, खूप अनिश्चितता वाटत असते, द फिअर ऑफ अननोन असतं, की अरे ह्या वेळेला UPT पॉझिटिव्ह येईल की नाही. तेव्हा बॉडी रिसिव्हिंग मोडला जाण्याची खूप जास्त गरज असते. तेव्हा फक्त आसन आणि प्राणायामच्या पलीकडे जाऊन आम्ही त्या फ्लोजमध्ये वेगवेगळे मेडिटेशन घेतो, वेगवेगळे मंत्र चॅन्टिंग घेतो, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस त्यांच्याकडनं करून घेतो. त्यामुळे त्यांचा स्वतःवरचा, स्वतःच्या बॉडीवरचा विश्वास वाढतो, बॉडी रिसिव्हिंग मोडला जाते आणि त्यामुळेच त्यांना इझिली गुड न्यूज मिळते. पण काही मुलींचे तर पिरियड्सच इरेग्युलर असतात, मग त्यामुळे त्यांना असे फेजेसच कळत नाही. म्हणून आधी आम्ही त्यांच्याकडनं पिरियड्स रेग्युलर येण्यासाठी स्पेसिफिक प्रॅक्टिस करून घेतो आणि एकदा का त्यांचे पिरियड्स रेग्युलर झाले की मगच त्यांना हे फेज वाईज योगमध्ये इन्व्हॉल्व करतो. आणि ह्या सगळ्या एफर्ट्समुळेच मला असं वाटतं की आता खूप सारे कपल्स त्यांची गुड न्यूज आनंदाने एन्जॉय करत आहेत. सो तुम्हाला सुद्धा आमच्यासोबत फेज वाईज योगा क्लास जॉईन करायचा असेल तर आत्ता कमेंट बॉक्समध्ये येस टाईप करा आणि तुमची सीट बुक करा.